कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं आपली दिव्या एवढ्याशा छोट्याशा घरात राहत होती, भांडी घासत होती, कपडे धुत होती। तिथं सुलभ शौचालयात जाताना बघितलंय मी तिला। सगळं चांगलं आहे अगं, सगळं व्यवस्थित आहे। माझे सासू सासरे इथे नसतात, बस एवढंच। आणि बाकी छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्यांच्या आयुष्यात असतातच। काय काय ग काय झालं? हा अगं कसला विचार करतीस? ये इकडे ये, इथं बस बरं। आजी मला ना दिव्याचं टेन्शन येतंय ग। म्हणजे माझा ना चंदनवर डाऊट होता, पण एवढं काहीतरी असेल असं नव्हतं वाटलं। अगं जाऊ दे ग, दिव्या कशी आहे तुला माहितीये ना, तिचा जिथं फायदा असेल का नाही तो फायदा बरोबर काढून घेईल ती। तू नग तिचं टेन्शन घेऊस आणि तुझं डोसकं खराब करूस उगाच तरी। जाऊ द्या, तिचं ती बघल काय करायचंय ते जाऊ देत समद। तुम्ही जिथं गेला होता का नाही, काय ते काय म्हणतात त्याला, हा हनीमूनला गेली होती, तिथं काय काय झालं ते सांग की मला। त्याचं काय, तुझं झालंय ना तर डोकं दाबून मी चालले। ए झालं काय डोसकं दाबून? अरे पण मला सांग ना, अगं तिथली मज्जा सांग की काय काय। काही नाही झालं, सांगते ना, आम्ही फिरायला गेलो होतो फक्त। ते मला कळलं, तुम्ही फिरायला गेलात ते, हा मग पण म्या जे सांगितलं होतं ते पुढं काय काय केलंस ते सांग। अगं काय सांगू, आम्ही फक्त फिरायला गेलो होतो एवढंच सांगते, अजून काही नाही झालं। हे गेलता कशाला, नुसतं काही नाही झालं म्हणून सांगते मला। बरं ऐक, हा हे बघ, तुला वाटतंय तसं काही नाही अगदीच, पण तुला आवडेल अशी एक गोष्ट झाली। हा काय काय सांग की लवकर। आजे मी केलं प्रपोज आशूला। काय? अगं म्हणजे माझं त्याच्यावर प्रेम आहे हे त्याला सांगितलं। तुझं पिरेबाई हे सांगितलंस त्याला, म्हणजे शेवटी तूच सांगितलंस। आपण आशू म्हणजे ना पटकन काही सांगतच नाही बघ। पण मी तुला सांगते काय काय झालं। हा सांग। तर मग असं सगळं झालं आहे। आता काय झालं? काय नाही म्हणजे शेवटी काय तूच पुढाकार घेतलास होय का नाही? नाही म्हणजे मी म्हणलंच होतं तुला की शेवटी बाईनच पुढाकार घ्यायचा असतो, तसा तू पुढाकार घेतलास होय का नाही? पण मग त्याच्यावर आशूचं म्हणणं काय ते सांग की मला। तीच प्रॉब्लेम आहे, म्हणजे तो वेळ घेतोय, म्हणजे त्याला विचार करायला वेळ पाहिजे, तो काही उत्तर देत नाही मला अजून। शी बाबा, आशूला ना समध्या गोष्टीत लय विचार करायला लागतोय आणि समध्या गोष्टीत त्याला येळ लागतोय घ्यायला। अगं ठीक आहे ग, घेऊ दे त्याला वेळ, पण मी तुला एक सांगू का? काय? मला माहितीये त्याचं उत्तर काय असेल, काय? त्यामुळे आता मला माहितीये ना, ते तो सांगेल तेव्हा सांगेल, त्याला जाणवेल वाटेल, तो स्वतः येऊन सांगेल बघाच। त्यामुळे तू जरा चिल मार। तुला जे उत्तर पाहिजे का नाही त्याच्याकडनं तेच उत्तर तो देणार का नाही ते बघ। हो की नाही? ये बात, सब्र का फल मीठा होता है आजी, त्यामुळे आपण सगळ्यांनी चिल मारूया जरा। अगं होय ग, पण ना तुम्ही आताची पोरं लई येळ घेताय बघा, आमच्या वेळेला नाही ह्या। आजी गप्प बस, गप्प बस। म्हणजे आमच्या वेळेला असलं काही नव्हतं, डोसक्यात एकदा आलं ना की हा असं होतं। गप्प बस, काही बोल। माफी मिळणार नाहीये। तू जे केलंयस ना, त्यानंतर तू घरात आहेस तेही खूप झालं। हे असं सगळं करून तू माझं मन वळवणार नाहीयेस। आई प्रत्येक गोष्ट
त्या अर्थाने कशाला घेतेस? मी फक्त तुझे पाय चेपायला आले होते. हो, मग याआधी नाही केलंस ते कधी? आधी असं काही केलं नाही म्हणून आत्ता सुधारण्याचा प्रयत्न करते. आमची चूक लहान आहे असं नाही म्हणणार आहे मी, पण आता शिवाच्या एवढ्या चुका पोटात घातल्यास तू. शेवटी तिला आपलंच केलंस, ती या घरची सून झालीच आहे ना. आणि 6 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट तर. कीर्ती, थांब. पुन्हा चूक करतेस तू. स्वतःच्या मनाने स्वतःचे निष्कर्ष काढू नकोस. त्या मुलीने माझं सौभाग्य वाचवलं. ऋणी आहे मी तिची, उपकार आहेत तिचे माझ्यावर. म्हणून फक्त मी तिला तिचा वेळ देते. पण याचा अर्थ असा नाही की मी ते कॉन्ट्रॅक्ट विसरलीये आणि मी तिला माझी सून मानलंय. म्हणजे अजूनही तू तिला या घरातून हकलवून दे. नाही, जाऊ दे जाऊ दे. तसंही मला तिच्याशी आता काही देणं घेणं नाहीये. मी फक्त माझं मन मोकळं करायला तुझ्याकडे आले. हल्ली पहिल्यासारखं बोलणं होत नाही ना आपलं. काही नाही, तू झोप आता, आराम कर. आणि काही लागलं तर सांग मला, मी आहे. येते. चला, मला जे हवं होतं ते मी पेरलं. हा बोल ग. हा बा, काय करतोयस? काय म्हणजे काय, झोपायची तयारी करतोय. चल झुट्टा. अगं खरंच, त्यात काय खोटं बोलण्यासारखं. मग काय, मला माहितीये तू माझ्या फोनची वाट बघत होता ना. नाही. अरे खरं सांग ना. तुला मी आत्ताच सोडून आलो ना, आजच. मग परत घरी आल्यावर का फोन करीन. मग काय, पोचला नाही पोचला घरी हे कळवायची काही पद्धत असते की नाही? नाही काय, मी बाळ आहे का लहान तुला कळवायला पोचलं ते? आहे तर. छकुला कोण आहे? शिवा, इथे लोक झोपलेत, तुला कळतंय का काही? नाही, तुला बोलायचंय ना, तू बाहेर जाऊन बोलू शकतेस. हॅलो. हॅलो. तू झोप आता, मी पण झोपते. तू आणि हा, माझे फोटो बघत बसू नको. गुड नाईट. एवढं कधीपासून ओळखायला लागलीस मला? अलाउड नाही हा एवढं ओळखायला मला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.